नमस्कार प्रेक्षको, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर आकाश हरिश्चंद्र मस्के तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। प्रेक्षको, कार्यक्रमाची सुरुवात करूया आचार्य वाग्भट यांच्या एका श्लोकाने। रोगाः सर्वेपि मंदाग्नो सूतराम उदराणीच, रोगाः सर्वेपि मंदाग्नो सूतराम उदराणीच, अजीर्णात मलिनं च अन्ने जायन्ते मलसंचयात, अजीर्णे मलिनाच अन्ने जायन्ते मलसंचयात। म्हणजेच सर्व रोगांचं मूळ कारण हे आपल्या शरीरातलं मंद पचनअग्नी आहे। त्यासोबतच अजीर्ण तसेच अपथ्यकर आहार आणि आपल्या शरीरामध्ये जे मलसंचय होतं हे सुद्धा त्याचं मुख्य कारण आहे। आपण पाहतो सध्याच्या युगामध्ये बऱ्याच लोकांना बाथरूमचा वेग येतो, ते शौचास जातातही, परंतु बराच काळ कुंतून सुद्धा त्यांना मोकळं होत नाही, त्यांना मोकळं वाटत नाही। मग अशा वेळी हे जे लोक आहेत हे लोक औषधी म्हणून बरेचसे रेचन औषधी घेतात, लॅक्सेटिव्ह मेडिसिन्स घेतात। हे जे मेडिसिन्स आहे हे वारंवार घेणे योग्य आहे का? तसेच आहार आपण काही विविध चेंजेस करून आपण आपला आहारमध्ये बदल जर केला तर आपलं आरोग्य सुधारू शकतं का, हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। याच अनुषंगाने आपण आजचा विषय निवडला आहे। पाहूया आजचा विषय काय ते। विषय आहे बद्धकोष्ठता जागरूकता महिना। विषय आहे बद्धकोष्ठता जागरूकता महिना आणि या विषयावरती तज्ञ मार्गदर्शन आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आलेले आहेत सुप्रसिद्ध आहार तज्ञ मृणाली द्विवेदी मॅडम। नमस्कार, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। नमस्कार प्रेक्षकांना, नमस्कार आकाश। खूप खुशी झाली की तुम्ही आम्हाला आहाराला एवढं महत्त्व दिलात आणि या गोष्टीसाठी या विषयाबद्दल बोलायला आज मला इथे आमंत्रित केलेलं आहे। भरपूर खुशी होते आम्हाला। धन्यवाद मॅडम। सर, तज्ञांची आपण थोडक्यात एक ओळख करून घेऊया। मृणाली द्विवेदी मॅडम एक अनुभवी क्लिनिकल आहार तज्ञ व कन्सल्टिंग न्यूट्रिशनिस्ट आहेत। सध्या त्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये चीफ डायटिशियन म्हणून कार्यरत असून इंडियन असोसिएशन ऑफ क्रिटिकल केअर न्यूट्रिशन IAPEN च्या कार्यकारी समितीच्या सदस्य आहेत। शिक्षणाबद्दल सांगायचे झाले तर मॅडमने क्लिनिकल न्यूट्रिशन अँड स्पेशलाइज्ड डायटिक्स मध्ये पदव्युत्तर शिक्षण तसेच क्रिटिकल केअर न्यूट्रिशन मध्ये फेलोशिप प्राप्त केले आहे। क्रिटिकल केअर न्यूट्रिशन, हृदयरोगाशी संबंधित आहार, मधुमेह व्यवस्थापन, मेटाबॉलिक आजार तसेच जीवनशैलीगत विकार या क्षेत्रामध्ये त्यांचे विशेष कार्य व अनुभव आहे। संतुलित आहार, योग्य पोषण आणि नियमित शारीरिक हालचाली यांच्या माध्यमातून आजारांपासून दूर राहता येते असे त्यांचा ठाम विश्वास असून आरोग्यविषयक जनजागृतीसाठी त्या सातत्याने कार्यरत आहेत। चला तर मुख्य कार्यक्रमाकडे वळूया। मॅडम, पुन्हा तुमचं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे। मॅडम, आजचा आपला विषय जो आहे तो आहे बद्धकोष्ठता जागरूकता महिना। मग सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना हे सांगा की बद्धकोष्ठता म्हणजे नेमके काय? तर आकाश, आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की बद्धकोष्ठता हे एक रोग किंवा आजार नाही आहे। हे एक लक्षण आहे जे पुढच्या रोगांना किंवा आजारांना एक द्वार देतो किंवा हे दुसऱ्या काही रोगांचा एक लक्षण असू शकतो। तर ह्याच्याकडे लक्ष देणे यामुळे आवश्यक असतं। आता समजा बद्धकोष्ठता हा लक्षण काय आहे, तर निदान फक्त श्वासासाठी कमी फ्रिक्वेन्सीमध्ये जाणे नाही, तर श्वास करताना ताण येणे, वेदना होणे किंवा श्वास केल्यानंतर आपल्याला अपुरे फील होणे किंवा पूर्णतः इव्हॅक्युएशन नाही झालेलं आहे असं फील होणे, हेही ह्याच्यामध्ये इन्क्लुडेड असतात। तर कसं असतं की बद्धकोष्ठता हे एक आपल्याला वाटतं की हे खूपच सिंपल गोष्ट आहे आणि आपण दुर्लक्षित करतो ह्याला, पण हे जर आपल्याला खूप वेळेसाठी, खूप आठवड्यांसाठी किंवा महिन्यांसाठी परसिस्टंटली राहिली तर त्याच्यामुळे आपल्याला मोठे रोग जसं की खूप साऱ्या शारीरिक लक्षणे किंवा खूप सारे रोग होऊ शकतात पुढे जाऊन। तर ह्याच्याकडे लक्ष देणे ह्याच्यासाठी गरजेचं आहे। बरोबर आहे मॅडम। मग हा पुढचा प्रश्न हा येतो की बद्धकोष्ठता तुम्ही सांगितलं की हे कॉमन जरी लक्षण असलं म्हणजे एक मोठा आजारामध्ये पण त्याचं रूपांतर होऊ शकतं, परंतु सध्याच्या काळामध्ये आपण पाहतो की खूप जास्त प्रमाणामध्ये बद्धकोष्ठता आज होत आहे। तर याचं नेमकं कारण काय असेल?
खूपच बरोबर बोललात तुम्ही आकाश. कारण की आज आपण स्टॅटिस्टिक्स बघितले तर दर 5 माणसांमधून 3 माणसांना बद्धकोष्ठता हे आहेच आणि हे प्रोव्हन आहे, जे की आपण मेडिकल रिसर्च बघतो त्याच्याने हे प्रोव्हन आहे. ह्याचं जे एक मेन कारण असू शकतं ते आजची जीवनशैली, लाईफस्टाईल ज्याला आपण म्हणतो. जसं की खूप सारे दुसरे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स पण आज पर्सिस्टंट असतात. त्याच्यामधूनच एक कॉन्स्टिपेशन, बद्धकोष्ठता पण आहे, ज्याला आपण एक लाईफस्टाईल विकारच म्हणू शकतो. हे अशा प्रकारे आहे की आजच्या काळात आपण अनारोग्यिक आहार घेत आहोत, ज्याला की आपण प्रोसेस्ड फूड, जंक फूड ही म्हणतो, ज्याच्यामध्ये खूपच प्रोसेसिंग, खूपच प्रोसेस केलेले असतात, जे नैसर्गिक अन्नाच्या खूप पुढे गेलेलं जेवण आहे. ह्याच्याबरोबर बैठी जीवनशैली आपल्याली झाली आहे, ज्याला आपण सेडेंटरी लाईफस्टाईलही म्हणतो. आज आपलं काम बसून करायचं आहे, आपण स्क्रीन टाईम वाढवलेला आहे. आपलं ऑफिसमध्ये 8 ते 9 तास आपण कुठे घालवतो आपल्याला समजतही नाही. त्याच्यामध्ये आपण किती वेळ उठतो, चालतो ह्याचं काही प्रमाण नाही आहे आज आपल्याकडे. ह्याच्याच बरोबरच तणाव हेही खूप मोठं कारण आहे आजच्या तारखेमध्ये लाईफस्टाईल डिसऑर्डर्स आणि त्याच्याबरोबरच बद्धकोष्ठता वाढण्याची. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही त्याचे बद्धकोष्ठता कशामुळे होतात, त्याचे कारण काय आहे याबद्दल सविस्तर सांगितलेलं तर आहेच. आता माझा प्रश्न हा येतो की बद्धकोष्ठता जर एखाद्या व्यक्तीला झाली तर त्याच्या शरीरावरती काय परिणाम होतो याबद्दल जरा सांगा. बद्धकोष्ठता हे आपल्याला वाटतं की पोटाचा त्रास आहे, पण हे फक्त पोटाला नाही तर अख्ख्या शरीराला विषारी ही बनवू शकतो. तर हे बोलण्याचा माझा अर्थ हे आहे की आपल्याला पूर्ण शरीरात ह्याचे परिणाम दिसू शकतात. सुरू करायला आपण जर पोटाचाही बोलायला घेतलं तर गॅस, ॲसिडिटी, भूक न लागणे, जेवणाचं मन न होणे हे सगळं होऊ शकतं. तर ह्याच्याबरोबर आपण स्किन म्हणजे त्वचेचेही लक्षण पाहू शकतो जर बद्धकोष्ठता खूप लांब वेळेसाठी राहिली तर. तर ह्याच्याबरोबरच आपल्याला मेंदूचा पण त्रास होऊ शकतो. चिडचिड होणे, मन न लागणे कोणत्याही गोष्टीमध्ये, डोके दुखणे आणि हे सर्वही बद्धकोष्ठतेचे लक्षण किंवा कॉन्सिक्वेन्सेस असू शकतात. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही आता चर्चेच्या दरम्यान सांगितलं की भूक न लागणे हे सुद्धा त्याच्यातलं एक लक्षण आहे. तर आहाराचं आणि बद्धकोष्ठतेशी काही संबंध आहे का याबद्दल जरा सांगा. नक्कीच आहे. तर आहार हे बद्धकोष्ठतेचा कण आहे. आज आपला आहार एवढा बदललेला आहे की आपल्या शरीराला त्याची ओळखच नाही आहे. आपल्या आधीच्या काळात आपलं जेवण असं होतं की ते शरीराच्या, ते ऋतूंच्या, ते दिवसाच्या दर वेळेबरोबर ते इनलाईन होतं. ते आपल्या आपल्या बॉडी ते जेवण ओळखायचं, त्याला कसं प्रोसेस करायचं ते आपल्याला शरीराला माहीत होतं. आजच्या तारखेमध्ये आपण जेवणाला एवढं सिंथेटिक बनवलेलं आहे, एका तऱ्हेने ते सिंथेटिक जेवण झालेलं आहे. ते नैसर्गिक जे प्रेपरेशन्स असतात त्याच्या खूप लांब जाऊन त्याला प्रोसेसिंग एवढी केलेली आहे की ते आपल्या बॉडीला प्रोसेस किंवा डायजेस्ट करायला, पचन करायला एवढं अवघड आहे की खूप वेळी असं होतात. आणि खूप सारे जेवणाचे पदार्थ आजच्या काळामध्ये असे आहेत जे आपले शरीरात पचतही नाही. ते जसं आपण खातो तसे आपल्याला ते बॉडीच्या बाहेर काढावे लागतात. तर जेवण, आहार हे बद्धकोष्ठतेच्या कणात आहे. आणि जंक फूड, जसं की मी आधी पण म्हटलंय, ते प्रोसेस्ड फूड्स, फायबर कमी होणे जेवणात हेही त्याचं मुख्य कारण आहे. आणि ह्याच्याबरोबर पाणी कमी पिणे ऑब्व्हियसली एक खूप मोठं कारण आहे. बरोबर आहे. प्रेक्षको, चर्चा रंगत चाललेली आहे. आपण ही चर्चा पुढे नेणारच आहोत. त्यासोबत बद्धकोष्ठतेची जे लक्षणे आहेत ते आपण जाणून घेतले आहेत. त्यासोबत आपण चिकित्साही जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आज आपण चर्चा करत आहोत बद्धकोष्ठता जागरूकता महिना या विषयावरती आणि आपल्यासोबत आहार तज्ज्ञ इथे आलेले आहेत. तर आपण ब्रेकवरती जायच्या आधी आपण पाहिलं की बद्धकोष्ठता होण्याचे कोणते कारणं आहेत आणि त्यासोबत त्याची लक्षणं काय आहेत. मॅडम, आता हा प्रश्न येतो की बऱ्याचदा मॉडर्न सायन्समध्ये आपण जेव्हा बोलतो, विचार करतो, तेव्हा असं होतं की फायबरस डाएट तुम्ही घ्या, फायबरस डाएट तुमच्या आहारामध्ये असला पाहिजे. तर हे फायबर म्हणजे नेमके काय याबद्दल जरा सांगा.
खूपच छान क्वेश्चन आहे हे आकाश. कारण की आज मार्केटमध्ये आपण पाहतो की बरेच प्रोडक्ट्स असे आहेत ज्याला मार्केटिंग अशी केलेली जाते की हे रिच इन फायबर आहे. तर हे एक कॉमन माणसाला, सर्वसामान्य जनतेला कसं कळावं, तर हे असं आहे की जेवणातले जे रेषे असतात, जे आपलं पोट पचवू शकत नाही, ह्याला एक्झॅक्टली फायबर बोलतात. तर फायबर काय करतं, हे आपल्या पचनसंस्थेमध्ये पाणी साचवून ठेवतं. हे आपल्या पचनसंस्थेमधून पाणी बाहेर वाहू देत नाही, जेणेकरून काय होतं की पाणी आपल्या मलसंस्काराला बाइंड करून ठेवण्यामध्ये हेल्प करतं आणि शॉर्ट्सला मऊ करतं. ह्याच्याने काय होतं की आपली शॉर्ट्स आपल्या आतड्यांमधून पुढे वाहण्यामध्ये, पुढे पास होण्यामध्ये हेल्प होते. बाइंडिंग इफेक्ट ज्याला आपण म्हणतो आणि सॉफ्टनिंग इफेक्ट. फॉर एक्झाम्पल तुम्ही समजू शकता एका स्पॉन्जच्या एक्झाम्पलने. जर एका सुक्कं स्पॉन्ज असलं तर ते आपल्या हाताला रफ लागतं, पण त्याला आपण पाण्यात ठेवलं तर ते पाणी साचवतं, त्याला सॉफ्ट करतं आणि ते आपल्या हातातून सुटू शकतं आरामात. हे एक्झाम्पल खूपच सटीक आहे फायबरचं काम आपल्या शरीरात समजण्यासाठी. आणि मग आता तुम्ही सर सांगितलं की फायबरचं महत्त्व आपल्या शरीरामध्ये किती आहे, ते आपल्या गटमध्ये फायबरस डाएट असणं किती महत्त्वाचं आहे. तर आपण जे दैनंदिन आहार घेतो त्या आहारामध्ये आपण फायबर कसं आणू शकतो याबद्दल जरा सांगा. तर आपल्या आहारामध्ये फायबरचा रोल असा आहे की ॲटलिस्ट 40 to 45 ग्रॅम्स दररोज फायबर गरजेचं आहे. आपण हे कसं मिळवू शकतो की फळे खाऊ शकतो, त्याला सालीसकट. आपण चूक करतो की फ्रूट सॅलडमध्ये आपण सगळ्या फळांचे साल काढून टाकतो, वी पील इट आणि मग खातो. तर त्याला सालीसकट खाल्लं पाहिजे, कारण जे मॅक्झिमम अमाऊंट ऑफ फायबर असतं ते त्याच्या सालीमध्येच असतं. ह्याच्याबरोबरही रेषेदार भाज्या किंवा पालेभाज्या ह्यांचा उपयोग आपण जास्तीत जास्त करावा. ह्याच्याबरोबर आपण अख्खे जे संपूर्ण धान्य असतात, ज्याला होल ग्रेन्स असं म्हणतात, तर पांढऱ्या तांदळापेक्षा आपण ब्राऊन राईसचा प्रयोग करू शकतो. नॉर्मल व्हीट गहूच्या पेक्षा आपण मिलेट्स ज्याला बोलतात, ज्वारी, बाजरी, नाचणी ह्यांचा प्रयोग करू शकतो. एका मल्टीग्रेन मिक्स म्हणून आपण बनवून ठेवू शकतो घरी, ज्याला आपण नॉर्मल आपल्या रुटीनमध्ये आणू शकतो. ह्याच्याबरोबर आपण कडधान्य, बिया ह्यांचा पण प्रयोग करू शकतो, कारण हे सगळे सालीसकटचे धान्य आहेत आणि ह्यांच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप जास्त असतो. बरोबर आहे. मॅडम, आपण आज फायबरबद्दल सांगितलं. आता माझा एक प्रश्न येतो की बरेच लोक असे म्हणतात की म्हणजे बरेच वयोवृद्ध जे आपल्या घरामध्ये लोक असतात ते बोलतात की पाणी जास्त प्यायले की मग आपल्याला शौचाला व्यवस्थित होणार किंवा मोकळं होणार. तर पाण्याच्या प्रमाणाचं आणि या बद्धकोष्ठतेचं काय संबंध आहे का, त्याबद्दल जरा सांगा. आकाश, पाण्याचा संबंध असा आहे की जर तुम्ही फायबर जास्त घेतलं आणि पाणी कमी प्याले तर ह्याचं उलट इफेक्ट पण होऊ शकतं. कारण की मी जसं सांगितलं की फायबर पाणी साचवण्याचं काम करतो आपल्या शरीरात, आपल्या पाचनतंत्रात. तर काय होतं की आपण फायबर जास्त घेतले पण पाणी कमी प्यालं तर ह्याला बाइंडिंग इफेक्ट तर असतं, पण सॉफ्टनिंग ज्याला मऊ करणं बोलतात ते नाही होऊ शकत. तर आपण एकदा फायबर वाढवलं आणि पाणी नाही घेतलं तर श्वास अजून घट्ट, कठीण होतो. ह्यामुळे आपल्याला पाणी घेणे खूपच आवश्यक आहे. निदान दिवसात 8 ते 10 गिलास पाणी घेणं खूपच आवश्यक आहे, गरजेचं आहे. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही म्हणाले की 8 ते 10 ग्लास आपण पाणी घेणं फार महत्त्वाचं आहे. मग दिवसाच्या सुरुवातीला आपण किती घ्यायला पाहिजे आणि दिवसभरामध्ये किती घ्यायला पाहिजे याबद्दल जरा सांगा. आपलं आयुर्वेदिक सायन्स असं म्हणतं आकाश की सनसेटच्या आधी फर्स्ट हाफ ऑफ द डेमध्ये सर्वात जास्त आहार किंवा पाणी घेतलेलं बेटर असतं. कारण ह्या टायमामध्ये आपली पाचन संस्था, आपलं पाचन क्षमता सर्वात अधिक असते, स्ट्रॉंग असते. तर फर्स्ट हाफमध्ये जेवढा जास्त पाणी घेतलं तेवढं चांगलं आहे. इनफॅक्ट उठल्याबरोबर आपण जर जास्त पाणी प्यालो आणि तेव्हाच आपलं शॉर्ट्स एकदम क्लिअर, एकदम पोट साफ झालं तर ते दिवसभरासाठी आपल्याला खूपच चांगली एनर्जी, फक्त मेंटली नाही तर फिजिकली पण देतो आणि आपल्या पाचन क्षमतेला पण ते आधार देतं. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही आता चर्चेच्या दरम्यान आयुर्वेद शास्त्राबद्दल सांगितलं. तर हे जे आपलं आयुर्वेदात संस्कृती आहे किंवा भारतीय संस्कृती आहे त्यामध्ये दिनचर्येला फार महत्त्व दिलेलं आहे. तर या दिनचर्येचं आपल्या बद्धकोष्ठतेशी तसंच आपल्या पचन संस्थेशी काय संबंध आहे का, त्याबद्दल जरा सांगा.
बद्धकोष्ठतेशी संबंध असा आहे की आपली दिनचर्या जर रेग्युलर असली, कन्सिस्टंट असली, तर आपल्या शॉर्ट्सचं जे तंत्र असतात ते पण रेग्युलर असतात. आपल्या बॉडीचे जे सिग्नल्स असतात ते एका रेग्युलॅरिटीमध्ये, रुटीनमध्ये असतात. तर आपण काय करावं, तर सकाळी आपली दैनंदिनी अशी ठेवावी की आपण सेम टायमावर झोपून सेम टायमावर उठावं. एक रेग्युलर शेड्यूल ज्याला म्हणतात झोपण्याचं आणि उठण्याचं, ते फॉलो करावा. याच्याबरोबर सकाळी उठल्याबरोबर थोडंसं कोमट पाणी प्यावं, कारण आपले बॉडीचा जो टेम्परेचर असतो तो 37 डिग्रीजवर फॉर्म्युलेटेड असतं. तर हे आपण जेव्हा रात्री झोपलेलो असतो तेव्हा रात्रभर हा टेम्परेचर आपली बॉडी मेंटेन करायचा प्रयत्न करते. सकाळी उठल्याबरोबर जर आपण थंड पाणी किंवा रूम टेम्परेचरचं पाणी प्यालो तर हे आपल्या बॉडीला थोडंसं डिस्टर्ब करू शकते. तर कोमट पाणी पिल्याने काय होतं की हे नियरली 37 डिग्री सेंटीग्रेडवर असतं आणि ते आपल्या पाचन तंत्रेला हेल्प करतं ते मेंटेन करण्यासाठी. ह्याच्याबरोबरच उठल्यानंतर आपण थोडीशी हलकी हालचाल करावी, ज्याला की आपण वॉकिंग म्हणू शकतो, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस म्हणू शकतो, ज्याने की आपल्या पाचन संस्थेला थोडीशी हालचाल मिळते, थोडं फ्लेक्झिबिलिटी मिळते आणि ह्याच्याने पण श्वास आपलं नीट होऊ शकतं. ह्याच्याबरोबर खूप साऱ्या लोकांना असं असतं की आपलं रुटीन असं झालेलं आहे की आपण सकाळी उठल्याबरोबर आपल्याला रेडी होऊन कामासाठी धावून जायचं असतं. तर हे पळून जाण्यामध्ये आपण जे आपले नैसर्गिक सिग्नल्स असतात श्वासाचे त्याला आपण दळपतो. हे जे प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे पण हे बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम आजकाल वाढत आहे आपल्या रुटीनमुळे. तर हे सवय न दळपणे पण खूप गरजेचं आहे. महत्त्वाचं आहे, बरोबर आहे. प्रेक्षको, आपल्याला या चर्चेच्या दरम्यान एक टेलिफोन कॉल आलेला आहे. स्मिताजी आहे ठाण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. त्रास आहे. वैद्यपासून जर काढा घेतला तर त्या दिवशी व्यवस्थित होतं. दुसऱ्या दिवशी मला 2 नंबर म्हणजे टॉयलेटला होतच नाही. काढा धरतो आणि खूप जोर करायला लागतो टॉयलेटला. पाणी पिते मी तसं. हं. तर तुमचा प्रश्न काय, म्हणजे प्रश्न मला बद्धकोष्ठचा त्रास आहे तर कुठलं औषध घ्यावं? औषध कोणतं घ्यावं? धन्यवाद. हं. मॅडम, काय सांगाल तुम्ही? हे खूपच कॉमन प्रॉब्लेम आहे जे तुम्ही म्हटलात. असं आहे की औषधांचं असं आहे की डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कधीही औषध न घ्यावे, कारण आपलं शरीर औषधांवर अवलंबू शकतो. म्हणून जर तुम्हाला त्रास खूप पर्सिस्टंट आहे, खूप टायमापासून आहे, खूप महिने आठवडे झालेले आहेत, तर आपण सर्वात आधी जाऊन एका डॉक्टराची सल्ला घ्यावी. ह्याच्याबरोबरच माझी सल्ला ही असेल की आपण थोडंसं आपला आहार कडे लक्ष द्यावं. आपण काय खात आहोत, काय पीत आहोत, आपण किती पाणी पीत आहोत ह्याच्याकडे आपण लक्ष द्यावे. ह्याच्याबरोबरच आपलं दिनचर्या काय आहे, आपण किती वाजता उठतोय, किती वाजता झोपतोय ह्याच्याकडे पण लक्ष द्यावे. आणि आपण फायबर नीट घेतोय की नाही त्याच्याकडे पण आपल्याला बघायला पाहिजे. हे सर्व जर आपण करेक्ट केले, हे सर्व जे पॉईंट्स आहेत ते आपण एकदा ॲड्रेस केल्यानंतरच औषधाकडे जावे, हीच माझी सल्ला असणार आहे तुम्हाला. बरोबर, फारच छान असं उत्तर दिलं आहे मॅडम तुम्ही. मॅडम, चर्चेच्या दरम्यान तुम्ही काय म्हणाले होते की शौचाची सवय दडपणे हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा असा एक कारण आहे बद्धकोष्ठतेसाठी. तर हे म्हणजे नेमकं काय आहे याबद्दल जरा सांगा. जसं मी सांगितलं की आजकाल आपलं रुटीन असं आहे की आपली लाईफस्टाईल खूप फास्ट झालेली आहे. आपल्याला कुठेही वेळ द्यायची सवय नाही राहिलेली आहे. आपल्याला एक जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याची खूप घाई असते. तर या घाईत काय होतं की खूप सारे टाईम असं होतं की आपली बॉडी आपल्याला सिग्नल्स देत असते. ते सकाळच्या टायमालाही असू शकतं किंवा दिवसाच्या कोणत्याही दुसऱ्या टायमाला असू शकतं की आपली बॉडी आपल्याला सिग्नल देते. पण आपण काय करतो की त्याला कमी इम्पॉर्टन्स देऊन दुसऱ्या गोष्टींना जास्त इम्पॉर्टन्स देऊन आपण तिकडे जायचा प्रयत्न करतो. ह्यालाच सवय दळपणं बोलतात. तर आपण जर आपल्या बॉडीच्या सिग्नल्सला दळपलं, त्याला आपण दुर्लक्षित केलं, तर आपली बॉडी नैसर्गिक सिग्नल्स द्यायचं बंद करते. आता बद्धकोष्ठता ह्याच्याने कसं रिलेटेड आहे की हे एक व्हॉलेंटरी प्रोसेस नाही आहे. हे आपण स्वतः इंड्यूस करू शकतो अशी गोष्ट नाही आहे. आपल्या बॉडीलाच, आपल्या शरीरालाच ते क्यू मिळतं आपल्या शरीरामधूनच. आणि म्हणून तेव्हा ते क्यू नाही सोडून, ते सिग्नल नाही सोडून, तर आपल्याला तेव्हा लवकरात लवकर जवळात जवळ श्वास व्हिजिट केलं पाहिजे. तर ह्याच्यानेच आपलं पाचनसंस्था स्ट्रॉंग होते, त्याला क्षमता मिळते आणि आपण बद्धकोष्ठतेला लांब करू शकतो. प्रेक्षको, मॅडमने खूप छान पद्धतीमध्ये आपल्याला बद्धकोष्ठतेबद्दलची माहिती सांगितली आहे. आपण अजून त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत, पण एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर.
तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे. आपण आज चर्चा करत आहोत बद्धकोष्ठता जागरूकता महिना या विषयावरती. तर प्रेक्षको, आपण नेहमी बघतो की एखादा आजार असेल तर त्याबद्दल आपण चर्चा करत असताना त्याचा हेतू, त्याचे कारण काय आहे, तर त्याच्यामध्ये अपथ्यकर आहार विहार हा एक मुख्य कारण आपण नेहमीच पाहतो. आता आहाराबाबत आपण मॅडमसोबत चर्चा केलेलीच आहे, पण विहाराबाबत का आपण चर्चा करूया आता सध्या आणि जाणून घेऊया की विहारमध्ये म्हणजे मुख्यतः व्यायामाचा बद्धकोष्ठतेशी काय संबंध आहे. काय सांगाल मॅडम? जसं की व्यायामाचा आपल्या शरीरावर पूर्ण शरीरावर इफेक्ट असतो आणि दर एक रोगामध्ये त्याचा रोल असतो. कारण की व्यायाम हे आपल्या शरीराला हालचाल देते. तसेच व्यायाम आपल्या पाचन तंत्रेला पण हालचाल देते, आपल्या आतड्यांना पण हालचाल देते आणि ह्याच्यामुळे फ्लेक्झिबिलिटी, इलास्टिसिटी ज्याला आपण म्हणतो तेही मेंटेन राहते. तर थोडेसे चालणे, फिरणे, धावणे, सायकलिंग आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण अंडरटेक करू शकतो. किंवा योगमध्ये खूप सारे योग आपल्या पाचनतंत्रेला फोकस करून असतात. तर ज्याने आपल्या ॲबडॉमेनवर प्रेशर येईल असे योग करावे. एक एक्झाम्पल आहे पवनमुक्तासनचं त्याच्यामध्ये. ह्याच्याबरोबरच स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस, शरीराला ताण देण्याचे जे एक्सरसाइजेस असतात ते केले की त्याच्यानेही आपल्या पूर्णच बॉडीला फ्लेक्झिबिलिटी आणि त्याच्याबरोबरच इंटेस्टाईन्स, आपल्या आतड्यांना पण थोडीशी फ्लेक्झिबिलिटी येते, ज्याने की आपल्या शॉर्ट्स जे आहे ते पुढे वाहण्यासाठी, ते सिम्पली पुढे वाहण्यासाठी हेल्प होते आणि आपले सिग्नल्स ही सुधारतात. आपले जे बॉडीचे, शरीराचे जे सिग्नल्स आहेत तेही सुधारतात. तर व्यायामाचा हा महत्त्व आहे. मॅडम, आपण व्यायामाबद्दल अजून जाणून घेऊया. तत्पूर्वी आपल्याला एक टेलिफोन कॉल आलेला आहे. मंगल आपटेजी बोलत आहेत पुण्याहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. 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 ऐकू येतंय? हो हो. मला असा प्रश्न विचारायचा आहे की माझ्या मिस्टरांचं वय 75 आहे, तर मग त्यांना तुम्ही रोज गोळी देते संडासची, पण मग ते एक दिवसात द्यायची का नाही, आणि मग तूप पाणी द्यायचं का गरम पाणी आणि तूप द्यायचं, आणि वयोमान असं त्यांच्याकडनं मी दुपारी व्यायाम करून घेते, पण तरी सुद्धा जी संडासची प्रक्रिया आहे की संडासला होण्यासाठी आपण काय मार्गदर्शन करू शकाल? धन्यवाद. मॅडम, त्यांना नित्य नियमाने व्यवस्थित संडास झाली पाहिजे, व्यवस्थित शौचालय व्हायला पाहिजे, यासाठी काय औषधी दिलं पाहिजे? औषधाबद्दल तर आपण आधीच बोललो आहोत की आपले आहार विहार एकदा सुधारल्यानंतर आपल्याला हे जाणून घ्यायचं खूप गरजेचं आहे की हा लक्षण आपल्याला कशामुळे दिसतोय. हे लक्षण आपले पाचनतंत्रेशी संबंधित आहे, आपल्या मानसिक सिच्युएशनने संबंधित आहे की ह्याच्या मागे नक्की काय कारण आहे ते जाणून घेणं खूप आवश्यक आहे. जसे हे म्हणत आहेत की ते औषधही घेत आहेत, पण ज्या दिवशी ते औषध नाही घेत त्या दिवशी त्यांना हा प्रॉब्लेम परत होतो. तर मला हे म्हणायचं आहे की जास्त वेळ, खूप इलॉंगेटेड टाईमासाठी जर औषध घेतलं आपण तर ते आपल्या आतड्या त्याच्यावर अवलंबून राहतात, हे आपण आधीही म्हटलेलं आहे. तर ह्याला आपण नैसर्गिक तऱ्हेने जर सॉल्व्ह करायला बघितलं, थोडंसं दिनचर्यावर आपण लक्ष दिलं आणि त्याच्याने जर हे परमनंटली प्रॉब्लेम सॉल्व्ह होत असेल तर ते जास्त चांगलं आहे. पण आपल्याला जर काही दुसरा आजार आहे ज्याच्यामुळे हा लक्षण दिसतोय तर आपल्याला तेही इन्व्हेस्टिगेट करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही टेलिफोन कॉलच्या आधी व्यायामाचं महत्त्व बद्धकोष्ठतेवरती सांगत होते. बहुतेक त्याचाही फायदा त्यांना, मॅडमना होऊ शकतो, तर त्याबद्दल आणखीन तुम्ही जरा सांगा. जसं की त्यांनी सांगितलं की त्यांचं वय 75 झालेलं आहे आणि त्या वयामध्ये जास्त व्यायाम होत नसेल तर थोडंसं रेग्युलर वॉकिंग 30 to 40 मिनिट्स आपण जर चालणं ठेवलं सकाळ संध्याकाळ 2 टायमाला, ह्याच्याबरोबर थोडेसे ब्रीदिंग एक्सरसाइजेस ज्याला आपण योग आणि व्यायाम म्हणतो, त्याच्यामध्ये आपण ब्रीदिंग एक्सरसाइज केले तर ह्याच्याने पण आपल्या पाचनतंत्रेला खूप हालचाल मिळते. तर हेही ते अडॅप्ट करू शकतात. बरोबर आहे. आपण आसनबद्दल सांगत होते मॅडम. आसनांमध्ये कोणते आसन जर केले, जेवणानंतर कोणते आसन करावे किंवा दिवसभरामध्ये कोणते असे आसन करावे की ज्याने बद्धकोष्ठता होणार नाही किंवा झालं तरी सुद्धा लवकर त्याचा समारोप होईल? जेवणानंतर वज्रासनमध्ये बसणं हे खूपच इफेक्टिव्ह एक सोल्युशन म्हटलेलं आहे.
कारण असं जे पोझिशन आहे वज्रासनची त्याच्यामध्ये बसून असं होतं की आपल्या बॉडीला जे ब्लड सर्क्युलेशन असतं ते आपल्या पोटाकडे जास्त जातं, जेणे की आपलं पचन बेटर होतं. तर असे सगळेच योग जे आपल्या पाचन शक्तीला बेटर करू शकतात ते जर आपण केले तर त्याच्याने आपण हे जे प्रॉब्लेम आहे बद्धकोष्ठतेचं त्यालाही दूर करू शकतो. बरोबर आहे. मॅडम, आपण पाहतो की सध्याच्या युगामध्ये ताणतणाव खूप वाढलेला आहे. मेंटल स्ट्रेस हे म्हणजे सगळ्यांच्याच तोंडामध्ये असा आलेला एक शब्द झालेला आहे. लहान मुलांपासून ते त्यांच्या एक्झामच्या वेळेमध्ये त्यांना स्ट्रेस होतो, ते म्हातार वयापर्यंत त्यांना स्ट्रेस असतोच. तर या ताणतणावाचा आणि मलबद्धतेचा किंवा बद्धकोष्ठतेचा काही संबंध आहे का, याबद्दल जरा सांगा. नक्कीच आहे आकाश. कारण की आपलं मानसिक जी सिच्युएशन असते ते आपल्या पूर्णच बॉडीला रूल करते. तर फक्त हेच नाही तर आपल्या पाचन संस्थेचा थेटच संबंध आहे आपल्या मानसिक रोगांशी. तर जर आपल्या ताणतणाव वाढलं तर आपल्याला चिडचिड होतो, आपलं मन लागत नाही कुठल्याही गोष्टीमध्ये, आपल्याला डोकेदुखी पण होतात आणि ह्याचबरोबर आपल्याला काही खावंसं नाही वाटत किंवा आजकाल एक दुसरी प्रॉब्लेम झालेली आहे की जास्त आपण स्ट्रेस घेतलं तर आपल्याला खूप साऱ्या गोष्टी खाव्यासे वाटतात, ज्याला बिंज इटिंग, स्ट्रेस इटिंगही म्हणतो आपण आजच्या काळात. तर हे दोन्हीच गोष्टी आपल्या पाचनतंत्रेला वीक करतं, ह्याला आपल्या नैसर्गिक तऱ्हेने काम करू देत नाही आणि ह्यामुळेच आपलं जे ताणतणाव आहे ते आपल्या पाचन संस्थेला वीक करतं आणि आपण नीट त्याला पचवू शकत नाही आपण जे जेवण खातोय त्याला, किंवा आपण आपल्या नैसर्गिक जेवणाला तेवढी इम्पॉर्टन्स देत पण नाही आहे. जेव्हा की आपण आपल्याला जे दिसतंय, जे मिळतंय ते आपण खाण्याचा प्रयत्न करतोय. तर ताणतणावाचा तर थेटच संबंध आहे. आपले मानसिक रोग आपल्याला पूर्ण शरीराला इफेक्ट करतात आणि ह्याचबरोबर बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेमही आजच्या काळात वाढत आहे, कारण ऑब्व्हियसली स्ट्रेस इज ऑन अन ऑल टाईम राईज. बरोबर आहे. मॅडम, आपण चर्चेदरम्यान तसेच आपल्याला टेलिफोन कॉलसुद्धा आलेले आहेत आणि त्यांना तुम्ही सांगितलं आहे की सततचे जे औषधी आहेत ते औषधी टाळायला पाहिजे. तर आता माझा प्रश्न हा येतो की सततच्या औषधी हे म्हणजे सेफ आहे, कितपत सेफ आहे? आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर बाल असेल किंवा तरुण असेल आणि वृद्ध असेल तर या लोकांमध्ये मलबद्धता असतील तर मग त्यांनी काय करावं, कोणते औषधी घ्यावे? औषध एक लॅक्झेटिव्हवर इन्व्हेंटेड जेव्हा जे इन्व्हेंट झाले होते तेव्हा ते फक्त एक प्रोसेससाठी इन्व्हेंट केलेले होते. जर तुमची सर्जरी आहे किंवा तुमच्या सर्जरीनंतर किंवा अशा काही सिच्युएशन्समध्ये जेव्हा की तुम्ही श्वासाचा वापर नाही करू शकत याच्यासाठी आजच्या काळात आपण भरपूर गोष्टींना एक्सप्लॉइट करतो, त्यांचा दुरुपयोग करतो आणि लॅक्झेटिव्स इज वन सच एक्झाम्पल. तर लॅक्झेटिव्हचा उपयोग आपण डेली लाईफमध्ये करू नये हेच सर्वांचीच सल्ला असेल. जर तुम्हाला खूपच प्रोलॉंगेटेड, खूपच लांब वेळेचा प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच एका डॉक्टरचा सल्ला घ्या. कारण होतो काय की लॅक्झेटिव्समुळे आपल्या आतड्या आळशी होतात, ते अवलंबतात त्या औषधांवर. एक नॉर्मल शॉर्ट्सची जी प्रक्रिया असते ती दळपते आणि आपण औषधांवर अवलंबून राहतो. आपण खूप सारे कॉल्स पण बघितले, ते एक्झाम्पल्स आहेत ह्याच गोष्टींचे की जर तुम्ही एकदा लॅक्झेटिव्सचा प्रयोग चालू केलात, त्याला खूप वेळपर्यंत आपण घेतलात तर आपली जी नैसर्गिक क्षमता असते ती संपते आणि आपल्या आतड्या आणि आपणही त्या लॅक्झेटिव्सवर अवलंबून राहतो, नॉट जस्ट फिजिकली बट मेंटली टू. तर जे सिग्नल्स असतात ते आपण नीट ओळखू शकत नाही आणि लॅक्झेटिव्ह जर बंद केलात तर बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम वाढू शकतो. म्हणून आपण नैसर्गिक उपाय जास्त वापरावे. बरोबर आहे. मॅडम, एक माझं ऑब्झर्वेशन आहे की जेव्हा एखादं बच्चू शिशु अवस्थेत असतं तेव्हा त्याला कमीत कमी 5 ते 7 असे वेग येतात मलनिस्सरणाचे. आणि तसा तो आता लहान बच्चू जेव्हा 4-5 वर्षाचा होतो किंवा थोडासा मोठा होतो तर लहान मुलांमध्ये बद्धकोष्ठतेचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे. तर याचं नेमकं कारण काय असेल? आकाश, आजच्या जनरेशनला आपण जंक फूड जनरेशनही म्हणू शकतो किंवा प्रोसेस्ड जनरेशन आहे ही. तर जसं आपण आहाराबद्दल आधीही बोललो की प्रोसेसिंग आपण खूप जास्त करत आहोत. आजची मुलं बिस्किट, केक्स, पेस्ट्रीज, बेकरी प्रोडक्ट्स, ब्रेड आणि पाव वर खूप अवलंबून आहेत
आणि ह्याच्यामुळे त्यांच्या आहारात फायबरचं प्रमाण हा खूपच कमी झालेला आहे. ज्याला आपण म्हणतो की जेव्हा आपण म्हणतो की 40 ग्रॅम्सपर्यंत फायबर आपण दिवसात घेतलं पाहिजे, आजच्या मुलांसाठी ते प्रमाण नक्कीच कमी असेल, पण त्यांच्या जेवणात त्याचं 50% पण फायबर येत नाही आहे. कारण आपण त्यांना लहानपणीपासूनच अशा गोष्टी दिलेल्या आहेत जे खूपच कन्व्हिनियंट आहेत, ज्याला कन्व्हिनियंट फूड्स म्हणतो. जे खाण्यासाठी जेवढे इझी असतात तेवढेच पचण्यासाठी नसतात. तर ह्याच्यामुळे बद्धकोष्ठता वाढत आहे. ह्याच्याबरोबरच आपण लहान मुलांमध्ये पण आजकाल बघतो की ते स्क्रीन टाईम त्यांचंही वाढलेलं आहे. ते आजकाल बाहेर जाऊन प्लेग्राऊंडमध्ये जाऊन खेळण्यापेक्षा ते मोबाईलवर गेम्स खेळणे जास्त प्रिफर करतात. त्यांचं स्कूलिंग पॅटर्न पण असं झालेलं आहे की ऑनलाईन लेक्चर्स असतात, बसून त्यांचं सगळं अभ्यास होतो. तर त्यांचीही जीवनशैली खूप बैठकी झालेली आहे. तर आहार आणि सेडेंटरी लाईफस्टाईल, बैठकी जीवनशैली हे मुलांचाही त्रास झालेला आहे आणि म्हणून आजकाल बद्धकोष्ठता ही मुलांमध्ये पण दिसते. ह्याच्याबरोबर मी अजून एक पॉईंट ॲड करू शकते की जे हायपर ॲक्टिव्ह किड्स असतात, त्यांना दुसऱ्या गोष्टींमध्ये खूप इंटरेस्ट असतं, खूप साऱ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असतं आणि त्यांना लगेचच्या लगेच खूप साऱ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. ह्याच्यामुळे ते काय करतात की ते जे सिग्नल्स असतात, जसं आपण म्हटलं की शौच दडपतात त्यांना जर वाटत असेल शौचासाठी जाण्यासारखं पण, तरी ते त्याला अवॉइड करतात आणि खेळण्यामध्ये किंवा अभ्यासामध्ये किंवा दुसऱ्या गोष्टींमध्ये किंवा स्क्रीन टाईममुळे त्यांना मोबाईल साईडला ठेवायचा नसतो म्हणून ते त्या सिग्नलला दडपतात आणि ह्याच्यामुळेही त्यांचा बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम आज वाढत आहे. बरोबर आहे. लहान मुलांमध्ये मॅडम तुम्ही सांगितलं की बद्धकोष्ठता स्क्रीन टाईममुळे आणि अशा या कारणांमुळे वाढत चाललेलं आहे. पण आणि तुम्ही म्हणाले होते की जंक फूड जनरेशन हे लहान मुलांना तुम्ही आता संबोधू शकतात आता आजच्या काळामधले. पण आता वृद्ध काळामधले लोक तर जंक फूड जनरेशन नाही आहेत, पण त्यांच्यामध्ये बद्धकोष्ठता का जास्त वाढत आहे याबद्दल जरा सांगा. आकाश, त्यांची जनरेशन तर जंक फूडची नाही आहे, पण होतो काय की हे आपलं एक शारीरिक, हे एक नैसर्गिक प्रोसेस आहे की जसं जसं म्हातारपण येतो तसं तसं आपली हालचाल कमी होते, त्या सकटच आपलं पाणी पिणं कमी होतं. हे दोन गोष्टी खूपच कारणीभूत आहेत वृद्धांमध्ये बद्धकोष्ठता वाढण्याची. पण ह्याच्याबरोबरच आपण हे पण बघू शकतो की आपल्या आतड्या एक नैसर्गिक रूपानेच थोड्याशा वीक होतात. ते थोडेसे आपली पचन संस्था जी असते, पचन क्षमता जी असते ती पण कमी होते वयानुसार. ह्याच्यामुळे पण बद्धकोष्ठता होऊ शकते. आणि आजच्या काळात असं बघितलेलं आहे की आपण 60 पार केलं तर त्याच्यानंतर डायबिटीज, हायपरटेन्शन, रुमेटॉइड आर्थरायटिस अशा खूप साऱ्या रोगांचे शिकार आपण होत आहोत. तर होतो काय की अशा दुसऱ्या रुग्णांसाठी आपण खूप साऱ्या औषधांचा प्रयोग करत असतो आणि अशा औषधांमुळे त्यांचा दुष्परिणामाचा एक लक्षण पण बद्धकोष्ठता आहे. तर जर असं एक माणूस असेल जे वृद्ध अवस्थामध्ये असेल आणि खूप सारे दुसरे औषध घेत असेल तर त्याच्या दुष्परिणामामुळे पण बद्धकोष्ठता वाढू शकते. बरोबर आहे. प्रेक्षक हो, आपल्या या चर्चेच्या दरम्यान एक टेलिफोन कॉल आलेला आहे. अजिंक्यजी यांच्याशी संपर्क साधला गेला आहे. अजिंक्यजी नमस्कार, आपला प्रश्न विचारा. मला असं विचारायचं की जंक फूडच्या अतिसेवनामुळे पण बद्धकोष्ठतेवर परिणाम होऊ शकतो का, याविषयी काय सांगणार? जंक फूडमुळे ना? हो मॅडम, जंक फूडमुळे तुम्ही बालांमध्ये लहान मुलांमध्ये जो परिणाम होतो ते सांगितलं आहे. बाकीच्यांमध्ये म्हणजे तरुणांमध्ये आणि वृद्धांमध्ये काय परिणाम होणार याबद्दल जरा सांगा. जंक फूडचा परिणाम तर आपण सर्वांवर सेमच होत आहे की त्याच्यामध्ये प्रोसेसिंग खूप जास्त केलेली आहे. त्याला कन्व्हिनियंट फूड पण म्हणतात. जास्त चावायला, जास्त त्याला काही करावं नाही लागत आहे. हे अशामुळे आहे की त्याच्यामधले रेषेचे जे प्रमाण आहेत, फायबरचं जे प्रमाण आहे ते आपण खूपच कमी केलेलं आहे. जसे की मैद्याचा प्रयोग आपण दर एक गोष्टीमध्ये पाहतो. सगळ्या बेकरी प्रोडक्ट्समध्ये, नूडल्स आणि जे कन्व्हिनियंट फूड्स असतात त्याच्यामध्ये, जे रेडी टू कुक असतात त्याच्यामध्ये, जे रेडी टू ईट असतात त्यांच्यामध्ये, तर या सगळ्याच गोष्टींमध्ये फायबरचं प्रमाण कमी झालेलं आहे. ज्याच्यामुळे आपले जे पाचनतंत्र आहे त्यांना फायबर मिळत नाही आहे. त्यांना पाणी साचवण्यासाठी, बाइंडिंगसाठी फायबर मिळत नाही आहे आणि ह्याच्यामुळे आपलं शौच मऊ नाही होऊन तर कठीण अजून होत आहे, घट्ट होत आहे. ह्याच्यामुळेच बद्धकोष्ठता वाढत आहे. प्रेक्षक हो, आपण बद्धकोष्ठतेबद्दल भरपूर माहिती आज मॅडमकडून जाणून घेतली आहे. आपण अजून माहिती जाणून घेऊया एक छोट्याशा विश्रांतीनंतर. कुठेही जाऊ नका, पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. तर ब्रेकनंतर तुमचं पुन्हा स्वागत आहे.
आज आपण चर्चा करत आहोत बद्धकोष्ठता जागरूकता महिना या विषयावरती. आपण विषयावरती जायच्या आधी एक टेलिफोन कॉल घेऊया. दिगंबर जी आहेत सांगलीहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार नमस्कार. सर, माझी नात आहे 12 वर्षांची. हम्म, तिला बद्धकोष्ठतेचा प्रॉब्लेम आहे लहानपणापासून, म्हणजे अगदी जन्मतःपासून. अच्छा. आपल्या टीव्ही संचाचा व्हॉल्यूम जरा कमी करा, म्हणजे हा सर. प्रश्न सलग विचारता येईल. हा, आणि मग तिला आता डॉक्टरने सांगितले की एनिमा 5-6 महिने कंटिन्युअस द्या म्हणून. हम्म. तर तुमचा प्रश्न काय आहे? तर ते एनिमा देणे हे योग्य आहे का, असा विषय आहे. धन्यवाद. ॲनिमा एक प्रक्रिया अशी आहे की ज्याला आपण नैसर्गिक क्यूज नाही मिळत असेल तर आपण थोडंसं त्याला एन्व्हायरमेंटली त्याला एक क्यू देतो, आणि हे एक नॅचरोपॅथीचा उपाय आहे. आयुर्वेदमध्ये पण आपण ज्याला यूज करतो, आणि आजच्या काळात मॉडर्न मेडिसिनमध्ये त्याला ॲनिमा बोलतात, आणि तेही यूज करतात. जर तुमच्या डॉक्टरांनी हा सल्ला दिलेला आहे म्हणजेच हा प्रॉब्लेम खूपच प्रॉलॉंगेटेड आहे, हे खूप टायमापासून पर्सिस्टंटली आहे, जसं की तुम्ही पण सांगितलं लहानपणीपासूनच त्या मुलीला हा त्रास आहे. तर ॲनिमा जर ॲडवाइज्ड आहे बाय अ डॉक्टर तर ते घ्यावा, कारण की आपण हे ॲनिमा जो उपाय आहे तेच आपल्याला सध्या त्वरित आराम देऊ शकतो या मुलीला, कारण की आपण दुसरे काहीही जर उपाय घेतले तर त्याला निदान एका आठवड्याचा टाईम आपल्याला द्यावा लागेल शरीरावर परिणाम करण्यासाठी. तर ह्याच्याबरोबरच माझी सल्ला ही असेल की या छोट्या मुलांना आजच्या काळात नैसर्गिक आहार द्यावे. त्यांना जेवढं होत असेल तेवढं फळं, भाज्या, सॅलेड्सचा प्रयोग जास्त करावे. जर ते सिम्पल फूड्स पण मागत असतील जे छोट्या मुलांना आवडू शकतात, त्याच्यामध्येही आपण भाज्यांच्या प्युरी किंवा थोड्याशा भाज्या अशा शेप्समध्ये कट करून जे त्यांना आवडावे असे प्रयोग करून त्यांना जास्तीत जास्त फळं आणि भाज्या खायला घालावे, जेणेकरून त्यांच्या डाएटमध्ये फायबर वाढेल आणि नॅचरली त्यांचं कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतं. जर मुलांमध्ये कोणत्या दुसऱ्या रोगामुळे हा त्रास होत असेल, बद्धकोष्ठता दिसत असेल, तर त्याला इन्व्हेस्टिगेट करणं पण गरजेचं आहेच. बरोबर आहे. मॅडम, आता हा प्रश्न येतो की बऱ्याचदा आपण बघतो की वयोवृद्ध लोकांमध्ये बद्धकोष्ठता असते आणि त्यासोबतच त्यांना मूळव्याधसुद्धा असतो. म्हणजे मूळव्याधमध्ये युजली कुंथून खूप जास्त प्रमाणात कुंथल्यामुळे आतड्याचं बाहेर येणं यासारखं अशी लक्षणे दिसतात. तर बद्धकोष्ठतेशी आणि मूळव्याधाशी याचा काही संबंध आहे का? बद्धकोष्ठतेचा मूळ व्याधाशी थेटच संबंध आहे. असं आहे की बद्धकोष्ठता जर खूप वेळेसाठी राहिली तर आपल्याला सवय होते ताण देऊन शौच करण्याची. ह्या ताणामुळे असं होतं की आपल्या ज्या शिरा असतात, जे गुद्धद्वारातल्या ज्याला एनस जे आपल्या शौचाचा जो रस्ता असतो त्याच्यावर ताण येतो आणि त्याच्या शिरा सुजतात. ह्याच्यामुळे काय होतं की त्याच्यावर दाब येतं गुद्धद्वाराला, आणि त्याने भेग पण पडू शकतात. ह्याने मूळ व्याधाचा त्रास होतो, ज्याच्याने आपल्याला ब्लिडिंग ज्याला म्हणतात, रक्तस्राव होऊ शकतो. पेनफुल डेफिकेशन ज्याला म्हणतात, की आपल्याला वेदना होत असेल शौच करताना, हे सर्वच लक्षणे आहेत मूळ व्याधाचे, जे की खूपच टायमापासून राहिलेलं बद्धकोष्ठतेचाच एक लक्षण आहे. बरोबर आहे. मॅडम, आपण युजली पाहतो की गावामध्ये घरोघरी जर काही आजारपण आलं असेल तर एखादं औषध ट्राय करण्याआधी ते आजीबाईचा बटवा म्हणून घरगुती उपाय काहीतरी ट्राय करतात. तर याचा बद्धकोष्ठतेशी किती म्हणजे फायदा होऊ शकतो याबद्दल जरा सांगा. संतुलित आहार, भरपूर पाणी घेणे, नियमित दिनचर्या आणि नियमित व्यायाम हेच सर्वात महत्त्वपूर्ण हे उपाय आहेत. तर हे सगळेच आपल्या हातात असतात, आपल्या घरगुतीच असतात, आणि जर आपली दिनचर्या रेग्युलर राहिली तर हेच सर्वात इफेक्टिव्ह आहे बद्धकोष्ठता दूर ठेवण्यासाठी. पण ह्याच्यामध्ये असं आहे की कन्सिस्टन्सी ठेवणं खूप गरजेचं आहे. एक रुटीन सेट करणं, सेम टायमावर जेवण घेणं, सेम टायमावर झोपणं आणि सेम टायमाला शौचाला जाणं हे खूपच गरजेचं आहे. सो रुटीन आणि स्केड्यूलला इथे आम्ही सर्वात जास्त महत्त्व देतो. त्याचबरोबर फायबर जसं आपण सांगितलं ते ॲड करणं खूप गरजेचं आहे जेवणामध्ये. तर हे सगळेच घरगुती उपायच आहेत आणि हे सगळेच आपण पाळावे. बरोबर आहे. मॅडम, तुम्ही सांगितलं की आपण हे घरगुती उपाय पाळायला पाहिजे. पण आता समजा एखाद्या व्यक्तीला घरगुती उपायसुद्धा दिले गेले आहेत,
तर मग हे कधी डिसाईड करायचं की डॉक्टरांचा सल्ला आपण कधी घेतला पाहिजे? तर बद्धकोष्ठतेचा त्रास जर आठवडाभर महिनाभर राहिला तर हे एक मोठं प्रॉब्लेम बनू शकतं. ह्याच्या आधीच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ह्याच्या अतिरिक्त असं सांगायचं आहे की रक्तस्राव जर होत असेल तर हे खूपच मोठं लक्षण आहे आणि हे पहिल्याच इन्स्टन्सवर पहिल्या एक्सपिरियन्सवरच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. ह्याच्याबरोबरच जर तुम्ही परसिस्टंटली तुमचं वजन घट बघत असाल, जर तुमचं वजन कमी होत असेल खूपच परसिस्टंटली, तरीही हे एक बद्धकोष्ठतेचं बिघडलेलं स्वरूप असू शकतं. ह्याच्याबरोबरच तीव्र वेदना होत असेल, जर श्वास जाताना खूपच तणाव येत असेल, खूपच वेदना होत असेल, तरीही हे पुढे जाऊन मोठं प्रॉब्लेम बनू शकतं. ह्याच्या आधीच आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. बरोबर आहे. मॅडम, आता आजचा हा जो विषय आहे बद्धकोष्ठता जागरूकता महिना, याविषयी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? पहिली गोष्ट तर आकाश, मी अभिनंदन करते डी सह्याद्रीचा आणि आपल्या ह्या टीमचा की आपण असा हा विषय घेतला आहे जो खूपच दुर्लक्षित आहे. आपण ह्याला खूपच लहान असा प्रॉब्लेम म्हणून आपण दुर्लक्षित केलेला आहे, पण ह्याचे जे परिणाम आहेत ते खूप मोठे असू शकतात, खूप प्रॉब्लेमॅटिक असू शकतात आणि म्हणूनच हा टॉपिक आपण घेतलेला आहे बद्धकोष्ठतेचा. तर ह्याच्याकडे दुर्लक्ष नाही करायचं आहे आपल्याला. तर हा प्रॉब्लेम आपण जेवढं परसिस्टंट असेल तेवढं जास्त त्याच्यावर लक्ष देऊन त्याचे परिणाम आपण दूर करू शकतो. तर आधीपासूनच आपण थोडेसे प्रिकॉशन्स घेतलेले पाहिजे. तर हेच माझा संदेश असणार आहे की दुर्लक्षित नाही करायचं या प्रॉब्लेमला. फारच छान असा संदेश दिला आहे मॅडम तुम्ही. मॅडम, आपण आज इथे आलात, आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे दिली, तसेच त्यांच्या मुलाचे मार्गदर्शनही केले. या सर्वांसाठी मी प्रेक्षकांतर्फे आणि सह्याद्री वाहिनीतर्फे तुमचे आभार मानतो. धन्यवाद मॅडम. प्रेक्षको, आजचा आपला कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. आमच्या सोशल मीडियावरती जे आहे hellodoctor2026@gmail.com. वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तुमच्या आवडत्या कार्यक्रमामध्ये, ज्याचं नाव आहे हेलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, हसत राहा. धन्यवाद.